पॉवर प्लेचा षटक, त्याच्या समोर विवेक शिंदे KSK महाबळेश्वरचा बाहुबली. क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर एक कव्हर्स मध्ये खेळाडू आहे, एक लॉंग ऑन ला खेळाडू आहे. सामन्याला होतीये सुरुवात. सी ग्रुप मधील दुसऱ्या राऊंडची पहिली मॅच. एका बाजूला जयदीप, एका बाजूला टीम झांझवड, तर दुसऱ्या बाजूला रोळे. पहिला चेंडू लेग साईडच्या दिशेने ढकलला, एक धाव घेण्याचा प्रयत्न मात्र थांबवला गेलाय. पहिला चेंडू निर्धावाला आहे. अगदी जर पाहिलं ना, मगाशीच मी म्हटलं बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे ही. अगदी जर पहिला चेंडू खोल टप्प्याचा टाकलेला, मात्र विवेक शिंदेला मोठा फटका घेत आला नाहीये. एका चेंडू अखेर अजूनही धावसंख्या स्कोअर बोर्ड वर लागली नाहीये. घाबरे संघाचे डॉक्टर स्वामीन सकपाळ कृपया समालोचन कक्षामध्ये यायचं. यावेळी फुलरलेनचा चेंडू गॅप मध्ये खेळून काढला. जयदीप जाधव चेंडूवरती चालला, एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि इथं दवर घेतलेल्या दोन धावांनी धावसंख्या श्री गणेश होते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 2 चेंडू अखेर 2 धावा. सुरुवात केली आहे सामन्याची. विवेक शिंदे अगदी जर पाहिले ना तर गोलंदाजाच्या डोक्यावरून मारलेला फटका होता, अगदी गॅप मध्ये गेला. मैदानामध्ये तितकीची आउटफील्ड फास्ट नसल्यामुळे चेंडू चौकारापर्यंत पोहोचू शकला नाहीये. तिसरा चेंडू विशाल जाधव राईट आर्म ओव्हर द विकेटने विवेक शिंदेसाठी. यावेळी सुरेख चेंडू, अगदी स्लोअर वनचा वापर केला होता, मात्र पंचांनी दात फेटाळली LBWची. विवेक शिंदे सन्मान दिला या चेंडूवर. मोठा फटका खेळण्याचा मानस होता, मात्र जर चेंडू पाहिला तर स्लोअर वनचा वापर केला विशाल जाधवच्या माध्यमातून. सन्मान दिला गेला. आतापर्यंत जर पाहिलं तर बाजी दोघांच्याही बाजूने चांगली आहे. यावेळी मात्र सबमरीन डिलिव्हरी, मात्र खराब चेंडू आला, एक्स्ट्राची धाव देऊन गेला. धावसंख्या जाऊन पोहोचली 3 चेंडू अखेर 3 धावा. आतापर्यंत जर पाहिलं ना तर विशाल जाधवने देखील थांबवून ठेवलंय विवेकला. चौथा चेंडू विशाल जाधवचा विवेक शिंदेसाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र प्रयत्न फसतोय. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते विशाल जाधव मॅक्सवेलच्या मार्फत. अगदी जर पाहिल्यानंतर शॉर्ट आर्म लेन्थचा चेंडू ठेवला, अगदी तिथून मात्र चेंडूने उसळी घेतली आणि चेंडू गरकन फिरून यष्टीरक्षक अक्षय याच्याकडे गेला. आतापर्यंत जर पाहिलं तर 4 चेंडूवरती 3 धावा खर्च केल्यात गोलंदाज विशाल जाधवने. विवेक शिंदेला काही कळत नाहीये. चेंडू अगदी जर पडल्यानंतर आहे ना मध्येच व्हेरिएशन करतोय. अगदी जर पाहिलं तर वेग देतोय, कमी करतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मॅक्सवेलच्या माध्यमातून. अगदी जर पाहिलं ना तर विशाल जाधव पॉवर प्लेच्या षटकामध्ये व्हेरिएशन्स करताना आपल्याला पाहायला मिळतं. आतापर्यंत या षटकातील चेंडू झालेत 5 धावा झाल्यात, तर मात्र 3 धावा. शेवटचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये. जयदीप जाधव चेंडू खाली. मोठ्या विकेटचं पतन विशाल जाधवच्या नावावर. विवेक शिंदेची एक प्राइज विकेट. KSKचा बाहुबली माघारी. जर पाहिले ना झेल तर फंबल झाला होता. आता ऍक्शन रिप्ले मध्ये 5 चेंडू बराच काळ हवेमध्ये होता. चेंडू खाली जयदीप जाधव आला. फर्स्ट टाइम फंबल झाला, दुसऱ्या वेळेला घेतला, कंप्लीट केला झेल आणि संपला विवेक शिंदेचा खेळ. विवेक शिंदेच्या जागी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला शैलेश शिंदे. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 3 धावा आणि विवेक शिंदेचा एक मोठा विकेट. त्यानंतर गोलंदाजीसाठी दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा विशाल येतोय. अगदी जर पाहिलं तर दोन्ही खेळाडू सेम आहेत. अगदी जर पाहिलं तर विशाल स्पिन टाकतो, तर दुसरा विशाल जो दुसऱ्या षटकासाठी आहे तो पेस टाकतो. त्यांच्या समोर अमोल शिंदे, एक क्लासिकल कलात्मक फलंदाज. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने अमोल शिंदेसाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. अगदी जर पाहिलं ना तर रोय वैभव संघाच्या फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकून ठेवल्या झांझवड संघाच्या गोलंदाजांनी. पहिला चेंडू मिस झाला.
अगदी जर पाहिलं तर विवेक शिंदे 2 धाबा केल्यानंतर बाद झाला. त्यानंतर अमोल शिंदे आता मैदानावरती आहेत. दुसरा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लपेटून मारलाय चेंडू, सरळ चाललाय सीमा रेषा पार. आलाय अमोल शिंदेच्या बॅट मधून या इनिंगचा पहिला षटकार. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. जर पाहिलं ना तर शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू ज्या मगाच्या सामन्यामध्ये 2 चेंडू त्या दिशेने मारले, मात्र ते डिक्लेअर झोन मध्ये गेले होते. आता मात्र हा फटका सक्सेसफुल आला, षटकार देऊन गेला. आता मात्र कॉन्फिडन्स दुणावेल अमोल शिंदे यांचा. 9 धावा झाल्यात, एक षटक 2 चेंडू अखेर. पुढील चेंडू विशालचा, यावेळी फुल टॉस चेंडूवर फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न आणि येस इट इज सक्सेसफुल झाला. षटकाराच्या बाहेर जाऊन झेल घेतल्यामुळे निघाला तो षटकार. षटकारासह धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या जाऊन पोहोचते 15 धावा. अगदी जर पाहिलं तर सलग 2 चेंडूवर 2 षटकार आलेत. चूक झाली आहे लक्षित जाधव यांच्या मार्फत. अमोल शिंदे ऑन फायर. आतापर्यंत जर बघितलं तर अमोल शिंदेच्या बॅट मधून 3 चेंडू मध्ये 12 धावा आल्यात. चला नेक्स्ट मॅच असेल गावडोशी KCC 11 आणि खरोशी, दोन्ही टीम्सचे कॅप्टन. इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस साठी यायचंय. पुढील चेंडू यावेळी खोलवर टाकले, चेंडू मात्र सुरेख खेळून काढला त्याला. निर्धाव चेंडू आला, निर्धाव चेंडूसह धावसंख्या स्थिर होते. अखेर पाहिलं ना तर पहिला चेंडू देखील निर्धावाला होता. त्यानंतर कमबॅक केलं अमोल शिंदेनी, 2 चेंडूवर 2 षटकार ठोकले. आता मात्र यॉर्कर लेनचा चेंडू हाताळून कमबॅक केले गोलंदाज विशालने. पुढील चेंडू यावेळी खराब चेंडू, स्क्वेअर मारा, वाईट +1, 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 17 धावांवर. अगदी जर पाहिलं तर निराशा दिसते विशाल जाधव मॅक्सवेलच्या चेहऱ्यावर. एक मोठी विकेट होती, जर तो झेल तिथे लक्षित जाधव यांनी घेतला असता तर आता काही चित्र वेगळं असतं. अमोल शिंदे ऑन स्ट्राईक, गोलंदाजी मार्क वरती विशाल. आतापर्यंत पाहिलं तर 14 धावा खर्च केल्यात. यावेळी कट करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये चालला. या चेंडूवर मिळते 1 धाव, एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 18 धावा. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. पहिलं षटक जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये आलं होतं त्या केवळ आणि केवळ 3 धावा, मात्र गोलंदाज विशालच्या या षटकामध्ये आल्यात 15 धावा. शेवटचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, विशाल जाधव मॅक्सवेल झेल खाली, झेल कंप्लीट केला गेलाय. अमोल शिंदे बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा धक्का टीम रुळे व बोरुळे संघाला. धावसंख्या झाली होती मात्र 2 षटकांखेर 18 धावा. चला नेक्स्ट मॅच असेल गावडोशी KCC 11 आणि खरोशी, दोन्ही टीम्सचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. शेवटचं षटक, शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज राजेश मैदानाच्या आतमध्ये, तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये असतील शैलेश शिंदे आणि विनायक शिंदे. एक जर गोष्ट बघितली ना तर शैलेश शिंदे यांनी देखील एकही चेंडू फेस केला नाही आणि विनायक शिंदे तर आता आलेत. दोन्ही खेळाडू ज्यांनी एकही चेंडू फेस केला नाही. शेवटच्या षटकामध्ये त्यांच्या समोर आव्हान असेल की धावा किती गोळा कराव्या लागतील, कारण समोर देखील विशाल जाधव, जयदीप जाधव सारखे बॅटर्स आहेत. शेवटचे 6 चेंडू या इनिंगचे, किती धावांचं टार्गेट इथून पुढे रुळे व बोरुळे संघ ठेवेल टीम SBCC झांझवड संघासमोर. पहिला चेंडू राजेश यांचा, राईट आर्म ओव्हर द विकेटने. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू कव्हरच्या दिशेने ढकललाय, झेल घेण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार चाललाय. आलाय तो मात्र बॅटर शैलेश शिंदे यांच्या बॅटमधून सुरेख असा चौकार.
आतापर्यंत जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली 22 धावांवर. दुसऱ्या चेंडूसाठी गोलंदाज राजेश सज्ज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. चेंडू गॅप मध्ये घेऊन काढला. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. विशाल जाधवच्या मार्फत थ्रो केला गेला. एकाच धावेवरच समाधान मानलं जाईल. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 23 धावा. आता मात्र एक बिग हिटर विनायक शिंदे स्ट्रायकिंग एंडला. या इनिंग मधील पहिला चेंडू विनायक शिंदे फेस करत असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू लेग साईडच्या दिशेने ढकलला. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. फंबल झाला क्षेत्ररक्षक. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला. डायरेक्ट थ्रो केला गेला. मात्र यष्टीरक्षकाकडून चूक झाली आहे. या चेंडूवर आल्या 2 धावा. 2 धावांसह धावसंख्या पुढे सरकतीये. 2 षटक 3 चेंडू अखेर धावसंख्या झाली 25 वर 2 विकेट. या षटकामध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत 3 चेंडूवरती 7 धावा आल्या. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर आतापर्यंत 7च धावा या षटकामध्ये आल्या. विनायक शिंदे ऑन स्ट्राईक. 3 चेंडू या इनिंग मधले शेवटचे शिल्लक. चौथा चेंडू घेऊन गोलंदाज राजेश सज्ज. समोर विनायक शिंदे. मोठा फटका येणार का? मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू गॅप मध्ये चालला. अगदी पाहिलं तर पडल्यानंतर चेंडूने अतिरिक्त उसळी घेतली. एक धाव कंप्लीट केली गेली. एकावरच समाधान मानलं जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 4 चेंडू अखेर 26 धावा. शेवटचे 2 चेंडू. स्ट्रायकिंग एंडला बॅटर शैलेश शिंदे स्ट्रायकिंग एंडला असेल. फुल टॉस चेंडू. फुल टॉस वर फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न. मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा. नो +1. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला होता. मात्र विनायक शिंदे यांच्या मार्फत थांबवण्यात आलाय. नो +1 अशा 2 धावा या चेंडूवर असतील. उघडा डोळे बघा नीट, कारण पुढील चेंडू असेल फ्री हिट. विनायक शिंदे ऑन स्ट्राईक. फ्री हिटचा चेंडू खेळतील. चला गावडोशी आणि खरोशी दोन्ही संघाचे कर्णधार लवकरात लवकर टॉस साठी यायचे. 2 चेंडू शिल्लक आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू फुल टॉस होता. फुल टॉस वर फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न. मात्र फ्री हिट होती याची जाणीव होती आणि जयदीप जाधव यांनी थ्रो केला. डायरेक्ट हातात थ्रो मिळाला आणि बॅटर शैलेश शिंदे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. या चेंडूवर आले केवळ आणि केवळ 1 धाव. आता मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या चेंडूसाठी सचिन शिंदे मैदानाच्या आतमध्ये चाललाय. शेवटचा चेंडू. विनायक शिंदे ऑन स्ट्राईक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मात्र चेंडू निर्धाव चालला. 1 धाव कंप्लीट करून पूर्ण झाली आहे. लेग बायच्या स्वरूपामध्ये डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये 1 धाव आली आहे. धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या 1 ने पुढे सरकून झाली होती मात्र 30 धावा. इथून पुढे विजयासाठी टीम SBCC झंझवाडला गरज असेल 18 चेंडू 31 ची. चला खरोशी आणि गावडोशी दोन्ही टीम्सचे कॅप्टन टॉस साठी यायचंय.
चला सामन्याला होतीये सुरुवात. 3 षटकामध्ये गरज आहे 31ची. 18 चेंडू 31ची गरज. स्ट्रायकिंग एंडला जयदीप जाधव जेडी, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला विशाल जाधव मॅक्सवेल. गोलंदाजी मार्कवर जंबो सर. पहिला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू गॅप मध्ये आलाय. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. विवेक शिंदे चेंडूवरती चाललाय. तदवर मात्र घेतल्या 2 धावा. 2 धावांनी धावफलक पुढे चालतंय. धावसंख्या जाऊन पोहोचली 2 धावांवर. पहिल्या चेंडू अखेर 2 धावा मैदानाच्या आतमध्ये जोडल्या गेल्यात. पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं तर विशाल जाधवने स्ट्राईक घेतली होती. या मॅचला जयदीप जाधवने घेतली आहे. स्ट्रॅटर्जी बदलली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अगदी जर पाहिलं ना तर चेंडू पुढ्यातून वळण घेतोय जयदीप जाधवच्या. सुरेख चेंडू विवेक जंबो सरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरा चेंडू जंबो सरांचा. यावेळी समोरच्या दिशेने खेळला. निर्धाव चेंडू आलाय. 3 चेंडू आतापर्यंत झाले. 3 चेंडूवरती धावसंख्या टीम SBCC झांझवड संघाची झाली आहे ती मात्र 2 धावा. पुढील चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र आउटसाइड एज लागली. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये चालला. 1 धावली. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचली 4 चेंडू अखेर 3 धावा. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बॅट चेंज करताना पाहायला मिळतोय जयदीप जाधव. अगदी जर पाहिले ना तर या ओव्हर्स मध्ये अगदी व्हेरिएशन्स दाखवले जंबो सरांनी. अगदी पाहिलं तर पुढ्यातून चेंडूला वळण दिलं गेलंय जयदीप जाधवच्या. 5वा चेंडू या षटकातील जंबो सर घेऊन सज्ज. धावसंख्या झाली होती मात्र केवळ आणि केवळ 3 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. विवेक शिंदे येईल मात्र तत्वर घेतलेल्या चूक झाली विवेक शिंदे कडून. गेला निघून चौकार. या चेंडूवर चौकार आला. धावसंख्या जाऊन पोहोचली 5 चेंडू अखेर 7 धावा. अगदी जर पाहिलं ना भरपूर अंतर कापलं. शेवटच्या क्षणाला अगदी पुढे निघून गेला आणि चेंडू मागून निघून गेला. धावसंख्या झाली 5 चेंडू 7 धावा. शेवटचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र झेल सुटला. अमोल शिंदे यांच्याकडून चूक झाली आहे. या चेंडूवर घेतली गेली 1 धाव. एका धावेने धावफलक पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचली एका षटका अखेर 8 धावा. इथून पुढे विजयासाठी गरज असेल 12 चेंडू 23ची. 11.50 धावांची सरासरी इथून पुढे गाठावी लागेल. न्यू बॉलर दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहिल KSK महाबळेश्वरचा बाहुबली विवेक शिंदे. दुसऱ्या षटकासाठी सज्ज झाला. अगदी पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये उपलब्ध नव्हता विवेक शिंदे. दुसऱ्या षटकासाठी दुसऱ्या सामन्यामध्ये आला आणि प्रथम फलंदाजी करताना केवळ 2 धावा बनवल्या होत्या. आता मात्र गोलंदाजीसाठी आला आपल्या संघासाठी दुसऱ्या षटक घेऊन. जर आता क्षेत्ररक्षण देखील पाहिलं तर खुलं झालं. थोडंसं आता चॅलेंज असणार आहे टीम झांझवड समोर, कारण 12 चेंडू 23 धावा बनवायच्या. क्षेत्ररक्षण देखील खुलं झालंय. विवेक शिंदे अगदी पाहिलं तर 10 ते 12 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. तर त्याच्या समोर आता ते स्ट्रायकिंग एंडला असेल जयदीप जाधव जेडी. पहिला चेंडू विवेक शिंदेचा. पहिल्या चेंडूवर पुल करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू निर्धाव चाललाय. अगदी जर पाहिलं ना तर आता इथून पुढे विजयासाठी गरज असेल 11 चेंडू 23ची. टीम झांझवडला मोठे फटके खेळावे लागतील, कारण पहिल्या षटकामध्ये केवळ 8 धावा आल्या. स्ट्रायकिंग एंडला जयदीप जाधव, समोर गोलंदाज विवेक शिंदे, KSK महाबळेश्वरचा बाहुबली. पहिला चेंडू निर्धाव आलाय. दुसरा चेंडू कशा प्रकारे हाताळेल.
पुन्हा एकदा सेम लाईन अँड लेंथ टाकण्याचा प्रयत्न, अगदी जर पाहिलं तर जयदीप जाधव पुल करण्याचा प्रयत्न करतोय मात्र अनसक्सेसफुल राहतोय. सलगचे 2 चेंडू निर्धावलेत. धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या झाली आहे 8 चेंडू मागे 8 धावा. मात्र आतापर्यंत जर पाहिलं ना तर एक जमेची बाजू झांझवड संघासाठी ही आहे की जयदीप आणि विशाल मैदानाच्या आतमध्ये यावेळी कट केलाय. चेंडू गॅप मध्ये चाललाय. अगदी जर पाहिलं तर 1 बाउंस सीमारेषा पार गेलाय. आलाय तो मात्र जयदीप जाधवच्या बॅटमधून कलात्मक क्लासिकल चौकार. धावसंख्या सरकली आहे पुढे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 3 चेंडू अखेर 12 धावा. इथून पुढे विजयासाठी 9 चेंडू 19 ची गरज. अगदी जर पाहिलं ना तर सलगचे 3 चेंडू सेम लाईन टप्पा पकडून टाकले होते. त्याचाच फायदा जयदीप जाधवने घेतला. पहिले 2 चेंडू निर्धाव आले, त्यानंतर या चेंडूवर आला तो मात्र एक खरपूस समाचार घेणारा चौकार. चौथा चेंडू पुन्हा एकदा सेम फटका मारण्याचा प्रयत्न मात्र चेंडू आउटसाइड एज घेतली. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये चालला. 1 धावाली. एका धावेने धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या जातीये 13च्या घरामध्ये. इथून पुढे विजयासाठी गरज असेल 8 चेंडू 18 ची. एक मोठा फटका आला तर सामना इथून पुढे सोपा होऊन जाईल टीम झांझवड संघासाठी. मात्र एक विकेट संपूर्ण मॅच एका बाजूला करेल टीम रोळे संघाच्या. यावेळी पुन्हा त्याच दिशेमध्ये मारलाय. पुन्हा एकदा गॅप सिलेक्शन चांगलाय. चेंडू 1 बाउन्स पडून चाललाय. सुरेख क्षेत्ररक्षण तिथे शैलेश शिंदे यांचं पाहायला मिळालंय. तद्वर मात्र घेतल्या 2 धावा. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकतीये. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 15 धावांवर. शेवटचा चेंडू 7 चेंडू 16 ची गरज. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. गोलंदाजी मार्कवर विवेक शिंदे. अगदी जर पाहिला तर शारीरिक थकवा पाहायला मिळतोय जयदीप जाधवला. शेवटचा चेंडू 7-16चं समीकरण. एक मोठा फटका आला तर सामना अगदी जवळ येईल झांझवड संघाच्या. कारण शेवटचं षटक मला वाटतं की सचिन शिंदे टाकेल, त्यामुळे अगदी नक्कीच अवघड असेल झांझवड संघासाठी. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. येस इट इज. मोठा फटका आलाय. 6 चेंडू 10 ची गरज. इथून पुढे शेवटचं षटक. बहुतेक सचिन शिंदे जर आला तर सामन्यामध्ये अति मजा येईल. कारण स्ट्रायकिंग एंडला असेल बॅटर विशाल जाधव मॅक्सवेल, नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल जयदीप जाधव, तर त्यांच्या समोर गोलंदाजी मार्कवर असेल सचिन शिंदे. आता मात्र मॅच मध्ये मजा येईल. कारण शेवटच्या चेंडूवर 7 चेंडू 16 ची गरज असताना जयदीप जाधवच्या बॅटमधून आलेला एक मोठा प्रहार षटकार आलाय. आता मात्र सामना जवळ आलाय. एक विकेट टीम रोयल सामन्याच्या जवळ आणू शकते, तर एक षटकार किंवा चौकार टीम SBCC झांझवडला सामन्याच्या जवळ आणू शकते. शेवटचं षटक. 6 चेंडू 10 ची गरज. विशाल जाधव मॅक्सवेल स्ट्रायकिंग एंडला, तर गोलंदाजी मार्कवरती सचिन शिंदे. विशाल जाधव अद्याप चेंडू खेळला नाही या सामन्यामध्ये. जयदीप जाधव 12 चेंडू 21 वैयक्तिक खेळतोय. विजयासाठी गरज 6 चेंडू 10. राईट आर्म ओव्हर द विकेटने सचिन शिंदे. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू केवळ हवेमध्ये उभा राहिला. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडणार का? नो. पहिल्या चेंडूवरती विशाल जाधवची एक मोठी विकेट. शैलेश शिंदे झेल पूर्ण करतात. विशाल जाधवची मोठी विकेट मिळते ती सचिन शिंदेच्या खात्यामध्ये.
आता मात्र सामना कुठेतरी अवघड होत चालला, कारण पहिला चेंडू फेस करत होता विशाल जाधव आणि पहिल्या चेंडूवरती विशाल जाधवची विकेट मिळाली सचिन शिंदेला. 6 चेंडू 10 ची गरज असताना आता मात्र समीकरण बदलले, 5 चेंडू 10 ची गरज. सचिन शिंदे मध्ये ती क्वालिटी आहे की मी 5 चेंडू 10 डिपेंड करू शकतो आणि समोर फलंदाज देखील तितकाच तगडा. जयदीप जाधव नॉन स्ट्रायकिंग एंडला. नवीन बॅटर विशाल जाधव मॅक्सवेलची जागा घेण्यासाठी प्रकाश मैदानाच्या आतमध्ये. जो स्ट्रायकिंग एंडला असेल तर नॉन स्ट्रायकिंग एंडला ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत तब्बल 12 चेंडूमध्ये 21 धावा आला तसा जयदीप जाधव जेडी नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल. आतापर्यंत जर पाहिलं धावसंख्या झांझवड संघाची झाली होती मात्र 21 धावा आणि संपूर्ण धावा जयदीप जाधवच्याच बॅटमधून आल्यात. एकही एक्स्ट्रा धाव दिली नाही या सामन्यामध्ये टीम वैभव रोळे संघाने आणि हीच जमेची बाजू आहे. इथून पुढे 5 चेंडू 10 ची गरज. स्ट्रायकिंग एंडला बॅटर प्रकाश जाधव. दुसरा चेंडू सचिन शिंदेचा. 5 चेंडू 10 ची गरज. सामना रंगत चाललाय प्रकाश जाधव साठी. यावेळी सुरेख डिलिव्हरी पाहायला मिळाली आहे. सबमरीन डिलिव्हरी. समोर भेटलाय बॅटर प्रकाश जाधव. अजून एका विकेटचं पतन. 2 चेंडू 2 विकेट. वेग आहे सचिन शिंदेकडे आणि त्याचाच फायदा आज तो घेतोय. न्यू बॅटर प्रकाश जाधवच्या जागी मैदानाच्या आतमध्ये येतोय प्रणय. न्यू बॅटर प्रणय मैदानाच्या आतमध्ये. हॅट्रिक डिलिव्हरी असेल. 4 चेंडू 10 ची गरज. आतापर्यंत एकही धाव दिली नाहीये या षटकामध्ये. जर पाहिलं तर आधी विशाल जाधवसाठी थोडासा लांब ठेवला होता चेंडू. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती प्रकाशला अगदी यष्ट्यांच्या समोर भेटला. यॉर्कर लेनचा चेंडू हाताळला गेला होता. अगदी वेग आहे. हॅट्रिक बॉल फेस करण्यासाठी बॅटर प्रणय मैदानाच्या आतमध्ये आला. विजयासाठी गरज आहे इथून पुढे 4 चेंडू 10 ची. एक लेफ्ट हँड बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवण्यात आला सचिन शिंदे समोर. 4-10 समीकरण. इथून पुढे जर एक मोठा फटका आला तर सामन्याचं चित्र काहीसं पालटेल, कारण षटकार जर आला तर इथून पुढे समीकरण राहील 3 चेंडू 4 चं. जर विकेट आली तर तिथून मात्र सामना अवघड होऊन जाईल टीम SBCC झांझवड संघासाठी. आतापर्यंत जर पाहिलं तर 2 चेंडू या ओव्हर मध्ये झालेत मात्र जयदीप जाधवला स्ट्राईक मिळाली नाहीये. प्रणयवर असेल प्रेशर. तिसरा बॉल घेऊन हॅट्रिक बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हॅट्रिक होईल का? चेंडू खाली क्षेत्ररक्षक. येस इट इज. स्मृती चषक 2025 ची पहिली हॅट्रिक सचिन शिंदेच्या नावावर. आणि ती आले कधी? ज्यावेळी टीम वैभव रोळे संघाला गरज होती. 6 चेंडू 10 डिफेंड करत असताना पहिल्या 3 चेंडूवरती 3 विकेट मिळवल्यात गोलंदाज सचिन शिंदेने. आता मात्र सामना फसला. अगदी जर जयदीप जाधवला पाहिलं ना तर हतबल झालाय, कारण नॉन स्ट्रायकिंग एंडलाच थांबावं लागतं त्याला. जर पाहिलं तर पहिला चेंडू फेस करत असताना विशाल जाधव शैलेश शिंदे यांच्या हातामध्ये झेल देऊन बाद झाला. त्यानंतर बॅटर प्रकाश आला, तो LBWच्या स्वरूपामध्ये बाद झाला आणि या चेंडूवरती प्रवीण शिंदे यांच्या हातामध्ये झेल देऊन फलंदाज प्रणय बाद झाला. हॅट्रिक कंप्लीट केली गोलंदाज सचिन शिंदेने. तेज तर्रार गोलंदाजी. आता मात्र बॅटिंग साठी आला न्यू बॅटर लक्षित मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू 10 ची गरज. सचिन शिंदे मैदानामध्ये आग ओकणारी गोलंदाजी सचिन शिंदेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. एक वेगवान गोलंदाज. चौथा चेंडू घेऊन सज्ज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गॅप मध्ये गेला. केवळ या चेंडूवरती एकच धाव घेतली जाईल. जयदीप जाधव स्ट्रायकिंग एंडला. ज्याच्या बॅटमुळे आतापर्यंत संघाच्या टोटल 22 धावा झाल्या, ज्याच्या बॅटमधून केवळ 21 धावा आल्या. जयदीप जाधव स्ट्रायकिंग एंडला. 12 चेंडू 21 वर खेळतोय. 2 चेंडू 9 ची गरज. सचिन शिंदे जयदीप जाधव. हा एक चेंडू इथून पुढे सामन्याचं चित्र ठरवेल. 2 चेंडू 9 ची गरज. सचिन शिंदे तयार.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू सुरेख स्टॉप केला गेला. अगदी जर पाहिलं ना तर उंचीचा पुरेपूर फायदा उचलला गेला बॅटर क्षेत्ररक्षक शैलेश शिंदे यांच्या मार्फत. जर पाहिलं तर इथे छोटा जर कमी हाईटचा क्षेत्ररक्षक असता तर चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर निघून गेला असता, पण इथे एक सुरेख स्टॉप आपल्याला पाहायला मिळाला क्षेत्ररक्षक शैलेश शिंदे यांच्या मार्फत. आता मात्र विजयासाठी इथून पुढे गरज असेल 1 चेंडू 8ची. प्रयत्न कमी पडले तर टीम SBCC झांझवड संघाचे. जर जयदीप जाधव स्ट्रायकिंग एंडला असता तर इथून पुढे चित्र काही वेगळं असतं. जर या चेंडूवरती जर षटकार लागला असता ना तर या चेंडूवर देखील रोळे संघावरती प्रेशर असतं. आता मात्र कोणताही प्रेशर नाहीये रोळे वैभव संघावरती. 1 चेंडू 8ची गरज. माफ करा, 1 चेंडू 9. शेवटचा चेंडू निर्धाव चेंडूसह टीम रुळे शेवटच्या ओव्हरमध्ये 10 धावा डिफेंड करत असताना आपण पाहिलं की सचिन शिंदेने हॅट्रिक कंप्लीट केली आणि हीच क्वालिटी आहे सचिन शिंदेची. या सामन्यामध्ये विजेता संघ ठरतो टीम रोळे वैभव रोळे आणि तिसऱ्या राऊंडसाठी म्हणजेच क्वार्टर फायनलसाठी क्वालिफाय करतो टीम रोळे वैभव रोळे संघ. अभिनंदन टीम रोळे वैभव.